अतिवृष्टी अनुदान व पीएम किसान योजनेसंदर्भात आढावा बैठक हदगाव तहसील येथे संपन्न। आपल्याला माहित असेल की मागील जून जुलैमध्ये तालुक्यामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीचे अनुदान शासनामार्फत प्राप्त होऊन आपण जवळपास 75,000 शेतकऱ्यांसाठी 47 कोटी रुपये तालुक्यासाठी प्राप्त झाले होते। त्यापैकी साधारणतः 42-43 कोटी रुपये शेतकऱ्यांनी जे आहे ते उचल केलेले आहेत। परंतु अजूनही साधारणतः तालुक्यामधील एकूण 5,800 जे शेतकरी असतील, खातेदार असतील, त्यांनी ई-केवायसी करून शासनानं जे दिलेलं अनुदान जे आहे, जे अनुदान अजूनही साईटवर प्रलंबित आहे, त्या शेतकऱ्यांनी उचल केलेलं नाही। त्याबाबतीत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी, माननीय निवासी उपजिल्हाधिकारी महोदयांनी बैठक घेऊन आम्हाला सूचना देऊन कॅम्प स्वरूपामध्ये म्हणजे मिशन मोडवर पुढील 8 दिवसामध्ये ही ज्यांनी ई-केवायसी केलेलं नाही त्या गावामध्ये तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी शाखा असतील, यांच्या माध्यमातून ज्या लोकांचे अनुदान उचलणे अजून प्रलंबित आहे अशा लोकांच्या याद्या गावतावडीवर डकवणे, त्याची दवंडी देणे आणि संबंधित लाभार्थ्याला संपर्क साधून त्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आपला व्हीके नंबर जो आहे, प्रत्येक गावासाठी एक व्हीके नंबर ह्या ऑनलाईन अनुदान वाटप प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये जनरेट होत असतो, तो व्हीके नंबर सेतूवर घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी ई-केवायसी करायचं आणि शासनाकडून प्राप्त झालेलं अनुदान आपल्याला उचल करायचंय। त्यासाठी मग काही लोक बाहेरगावी सुद्धा काही लाभार्थी गेलेले आहेत, त्यांना सुद्धा ह्या कॅम्प मिशन मोडमध्ये किंवा या कॅम्प मोडमध्ये त्यांना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडून ई-केवायसी करून घेऊन शासनाचं अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कसं जमा होईल यासाठी पुढील आठवडाभरामध्ये काम केलं जाईल। यासाठी सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी शाखे कार्यरत असतील। त्याच पद्धतीनं आपल्याकडे आपल्याला माहित असेल की पीएम किसान जी योजना आहे त्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत असते। त्याचं सुद्धा लँड सीडिंगचं म्हणजे आधार कार्ड नंबर असेल, बँक अकाउंट असतील, काही आपल्याकडे 209 लोकांचं अजून झालेलं नाही, त्या सुद्धा आज याद्या तलाठ्यांना दिलेल्या आहेत। ह्या 8 दिवसामध्ये ह्या पीएम किसानचं लँड सीडिंगचं सुद्धा काम तलाठ्यामार्फत, ग्रामसेवक, कृषी शाखेच्या मार्फत करण्यात येणार आहे। माझं सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन राहील की मागील अतिवृष्टीमध्ये जे आपल्या अनुदानाच्या यादीमध्ये नाव होतं, आपल्याला अनुदान शासनाकडून प्राप्त झालेले, आपण संबंधित तलाठी आपल्याला संपर्क करतील, आपण सुद्धा त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि नजीकच्या सेतू केंद्रावर जाऊन आपलं ई-केवायसी करून शासनाचं अनुदान जे आपल्याला मिळालेलं आहे ते अनुदान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं।